महाडमधील सोलमकोंड गावच्या रस्त्यावर दरड कोसळली. वरण आदिवासीवाडीजवळ दरड कोसळली. आदिवासीवाडीवरील सर्व नागरिक सुरक्षित. महाड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. सोलमकोंड, आंबेशिवतर, सह्याद्रीवाडी गावचा संपर्क तुटला. सोलमकोंड गावच्या रस्त्यावर दरड कोसळल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी मार्ग उरला नाही. कुंभेशिवतर, सह्याद्रीवाडीकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी जात असल्याने तालुक्याशी संपर्क तुटला. महाडमधून बिरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुंभारवाडा रस्त्यावर प्रचंड पाणी. काल नदीपात्राने धोकादायक पातळी उलटली. सावित्री नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ. महाड शहरामध्ये पाणी घुसण्यास सुरुवात. पावसाने रिपरिप थांबवत नसल्याने तालुक्यातील आणि महाड शहरातील नागरिकांचा जीव टांगणीला. MIDC मधील रस्ते झाले जलमय. पावसाने उघडीप घेतली नाही तर पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता. मौजे गाव सोलमकोंड येथे या डोंगरामध्ये दरड कोसळून येण्या जाण्याचा मार्ग सुटलेला आहे. तरी मी शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर आपला हा जी दरड कोसळले त्याचं हे JCB लावून विल्हेवाट करावी. कारण का मुलं आमची नाईटला जाणारी बंद झाली आहेत. येणारी जी खालची वस्ती ती खाली आहे, वरची वस्ती वरती आहे. आणि आम्हाला जर ही दरड हे JCB लावून जर काम नाही केलं तर आमचं पाणी पण आम्हाला गावाला मिळणार नाही. कारण का पाणी पण आम्ही खालनं घेतो. सर्व गोष्टी आमच्या शेती भाती सर्व गुराढोरांचा वाड्या गोडे सर्व खाली असताना हे लवकर मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की लवकर त्याचं या जी दरड कोसळली त्याचा विल्हेवाट लावा. या आमच्या सोलमकोंड गावाच्या वतीने मी नम्र विनंती करतो. वितरणवाल्यांचा आभार मानावा. एवढं पावसाचं लाईट जात नाही. हो ना. विजेच्या घरापाशी एवढं पाणी आता आलेलं आहे. सर्वांनी सावध राहावं. कुंभारकोंडच्या पुलावरून पाणी वाहत आहे. पलीकडे त्या सपकाळवाडाच्या ह्याच्या परिस्थितीच्या पार पुढं पाणी आलेलं आहे. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे सर्वांनी कुठेही बाहेर पडू नका. नदी पाणी केव्हाही वाढू शकतं.